हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गैनीनाथ महाराज की जय, श्री संत वामन भाऊ महाराज की जय, श्री संत भगवान बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजः स्फुरदिग्प्रदेशं, विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिसमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्म परान्दमीशमालं दिवल्लभम्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चालू असलेली सेवा प्रवचन रूपी सेवा आणि निमित्त म्हणजे श्री संत वामन भाऊ महाराज आणि श्री संत भगवान बाबा यांची संयुक्त पुण्यतिथी यंदा पहिल्यांदाच आपण पुणे जिल्ह्यातील सिकापूर या भूमीमध्ये साजरी करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि सर्व भाविक भक्तांनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे। गेल्या महिनाभरापासून जय्यतच्या तयारी या उत्सवाची सध्या चालू आहे। अनेक जणांनी अनेक जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत, देणगी तेवढी जमा झालेली आहे, नियोजन अगदी सुंदर अशा पद्धतीने चालू आहे आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांची जशी वेळ मिळेल त्या पद्धतीने सगळी धावपळ या ठिकाणी चालू आहे आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण उत्सव येत्या 18 जानेवारीला अगदी 2 ते 3 दिवसांवरती आता येऊन ठेपलेला आहे। आता त्या प्रत्यक्ष पुण्यतिथी उत्सवाचा त्या कृपा प्रसादाचा आपल्याला आनंद लुटण्याची वेळ आता जवळ आलेली आहे आणि म्हणून भाऊ आणि बाबा म्हटलं की काही कमी पडत नाही, कारण की बाबा हे लक्ष्मीपुत्र होते आणि त्यांना भाऊंचा आशीर्वाद होता, त्याच्यामुळं या ठिकाणी देणगी कमी पडेल याचा विषयच नाही आणि बाबा लक्ष्मीपुत्र होते तर त्याच पद्धतीने भाऊ हे स्वतः वैराग्य संपन्न आणि सिद्ध महापुरुष होते। जे सिद्ध असतात त्यांच्या सर्व सिद्धी ज्या असतात, अष्टमा सिद्धी ज्यांना म्हणतो, तर त्या चरणाशी लोळण घालत असतात आणि म्हणून या ठिकाणी कमी पडणार काहीच नाही। फक्त आपल्या मनातला भावभक्ती जी आहे, भावभावना जी आहे भाऊंच्या चरणावरती, बाबांच्या चरणावरती, ती कमी पडून देऊ नये। एकदा भाव वाढला, भक्ती वाढली की भाऊंच्या कृपेने, बाबांच्या कृपेने काही कमी पडत नाही। हा सगळ्या भक्तांचा आजवरचा अनुभव आहे, नवे मी सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून त्या दिवशी म्हटलो होतो की भाऊंचं चरित्र, बाबांचं चरित्र जसं होईल त्या पद्धतीने, मी काय मोठा वक्ता नाही आणि फार मोठा प्रवचनकार, कीर्तनकार, फार मोठा पट्टीतला अशा पद्धतीचा मी नाही आहे। मी सर्वसामान्य एक सांसारिक मनुष्य तुमच्यातीलच आहे, परंतु कृपा त्यांची आणि म्हणून बोलतोय। असो,
आजची ओवी ही गुरूंचं महत्व सांगणारी आहे. आणि माऊलींनी आजच्या ओवीच्या माध्यमातून 12वा अध्याय आणि पहिलीच ओवी निवडली आज. भाऊंचं चरित्र आणि बाबांचं चरित्र दोन्ही तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पटवून देतो बरं का. ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी भाऊंच्या बाबाच्या प्रत्येक जीवनातील घटनेला लागू पडते. नवे नवे ज्ञानेश्वरीच जीवन जगले आणि म्हणून ज्ञानेश्वरी संतांना जन्म देणारी, असं मी मागे बोललो होतो. ती माऊली संतांना जन्म देणारी माऊली. संत जिथून जन्माला येतात ती आई म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि म्हणून या ठिकाणी गुरूंचं महात्म्य सांगत असताना संत श्रेष्ठ ज्ञानोबा राया या ठिकाणी म्हणतायत, जय जय ओ शुद्धे उदारी प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. मानवी जीवन जर म्हटलं तर मानवी जीवनामध्ये सगळ्यात मोलाची वस्तू, सगळ्यात मोलाची महागडी जी गोष्ट आहे तर ती या निसर्गाने म्हणा किंवा भगवंताने म्हणा तुम्हाला आम्हाला जी प्रदान केली तर त्या वस्तूचं नाव आहे म्हणजे तुमचं स्वतःचं शरीर. आणि या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय असतात, 5 कर्मेंद्रिय असतात आणि त्याच्या योगी सर्व शरीराचा जे काही कार्यक्रम आहे तर तो चालू असतो. सर्व कार्य 5 ज्ञानेंद्रियामुळे आणि 5 कर्मेंद्रियामुळे चालू असतो. हे तर तुम्हाला कळालं असेलच. तुम्ही हे रोज ऐकत आलात, जगत आलात. त्याच्यामध्ये एखादा जर पाय नसेल तर त्या व्यक्तीचं जीवन कसं आहे, तर त्या अपंग व्यक्तीला हल्लीच्या काळात त्यांना दिव्यांग असा शब्द आलाय. तर त्या दिव्यांग व्यक्तींना जाऊन विचारा, अरे बाबा तुला पाय नाही तर तुझी जीवनाची परिस्थिती कशी. एखाद्या व्यक्तीला जर हात नसेल तर त्या हात नसणाऱ्या व्यक्तीला तुम्ही जाऊन विचारा, अरे बाबा तुला हात नाही मग तू सर्व कामं कशी करतो. तर त्या हाताचं महत्व त्या व्यक्तीला विचारल्याच्या नंतरच आपल्याला कळलं. एखाद्याला डोकं नाही, डोकं असं नाही मला म्हणायचं, वेडसर आहे एखादा व्यक्ती, त्याची बुद्धी चालत नाही, अशी माणसं त्यांच्याकडे पाहतो मी. मेंदूवरती ताबा नसल्यामुळं कशी वेड्यासारखी करतात. तुम्हाला बस स्टँडवरती, रेल्वे स्टेशनवरती, इकडं तिकडं अशी माणसं पाहायला भेटतात. काही काही माणसं ज्ञानी असतात परंतु त्यांना डोकं नसतं. हा भाग वेगळा आहे. परंतु खरोखर ज्यांच्याकडे बुद्धी नाही किंवा जे वेडसर आहेत, ज्यांना कसल्याच पद्धतीचं कळत नाही किंवा मानसिक संतुलन ज्यांचं बिघडलेलं, अशी व्यक्ती. तर या सगळ्या गोष्टी जीवनासाठी किती महत्वाच्या आहेत, ज्यांच्या म्हणजे त्या गोष्टीची उणीव आहे त्या लोकांकडे गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं. आणि म्हणून या मानवी जीवनामध्ये जगत असताना सगळ्यात मोठी जर वस्तू भगवंतांनी कोणची पाल केली असेल तर ते म्हणजे तुमचं शरीर. आणि या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर तो म्हणजे आपला डोळा. आणि त्या डोळ्याची नजर. नजर जर अंधुक जर झाली तर बरेच जण असं असतात, डबल बॅटरी सिंगल पॉवर. तर त्या पद्धतीने असं आपल्याकडे म्हटलं जातं नजर कमी आहे त्याची. एक लेन्स जर टाकायची म्हटली तर लेन्स 5-5-6 हजाराच्या पुढेच आहे. डोळ्याची एक लेन्स टाकायची फक्त दृष्टीसाठी, दिसण्यासाठी. छोटीशी बावली आहे परंतु काम किती मोठं करते. आणि म्हणून जीवनात प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे, त्यातील शरीर सगळ्यात महत्वाची गोष्ट भगवंतांनी दिली. आणि माऊली या ठिकाणी वर्णन त्या नजरेचं करतायत. त्या नजरेचं करतायत. कोणाची ती नजर आहे? नजरेचे अनेक प्रकार आहेत. काही चांगल्या नजरे वेगळ्या, काही वाकड्या नजरे असतात, काही तिरक्या नजरे असतात, काही जळकू नजरे असतात. असे वेगवेगळे प्रकार आहेत नजरेचे. तर हे प्रकार कसे पडतात तर ते प्रकार हे भावनेवरून पडतात. तुमच्या मनात जसे भाव आहेत किंवा तुमचं वय ज्या पद्धतीने वाढतं, तुमची विचार करण्याच्या पद्धती ज्या पद्धतीने एखाद्या वस्तूकडे पाहिल्याच्या नंतर बदलते, तर त्या पद्धतीने त्या भावानुसार ती नजर ही ठरत असते. शास्त्रकार एक सुंदर असा श्लोक त्यांनी लिहून ठेवलाय. एक सुंदर स्त्री अशी उभा आहे आणि ती स्त्री
एका ठिकाणी उभी असताना त्या ठिकाणी एक कुत्रा येतो, कुत्रा. आणि कुत्रा आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो त्या सुंदर अशा स्त्रीकडे पाहायला लागतो आणि मांसल अशा पद्धतीने धष्टपुष्ट सुदृढ दिसायला अगदी सुंदर अशा प्रकारची स्त्री. आणि त्या स्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर त्या कुत्र्याच्या मनामध्ये भाव जागृत होतात. त्या कुत्र्याला काय वाटणार? तर कुत्र्याला असं वाटतं, काय सुंदर स्त्री आहे, असं ते कुत्र म्हणाल का हो? तर ते कुत्र काय म्हणतं ऐका, त्याला सौंदर्याचं काय घेणं देणं. तर ते कुत्र त्या ठिकाणी असं म्हणतं, काय छान मांसाचा गोळा आहे, आणि हा मांसाचा गोळा जर मी खाल्ला तर मला 8 दिवस जरी जेवण नाही केलं तर मी असा अगदी तृप्त राहील, मी संतुष्ट राहील. सुंदर स्त्री बरं का, आणि कुत्रा आहे तिथं तिच्याकडे पाहणार. तर त्या कुत्र्याला काय वाटतं, ह्या स्त्रीला जर मी खाल्लं म्हणजे भूक शमवण्याचे भाव त्याच्या मनामध्ये त्या स्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर. हे झालं कुत्र्याचं, हिंस्र प्राण्याचं. चला पुढं. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी कामुक व्यक्ती येतो, ज्यांना महिलांमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. अशी माणसं असतात आपल्याकडे काही. तर तो कामुक व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि आल्याच्या नंतर त्या स्त्रीकडे तो पाहायला लागतो. आणि मग त्याच्या मनामध्ये भाव तयार होतात, ही सुंदर स्त्री जर मला मिळाली, म्हणजे त्या कामुक व्यक्तीला बरं का, तर तो असं विचार करतो, ही जर त्याला मिळाली तर तो तिच्याशी लग्न करेल, तिचा उपभोग घेईल, तिला तो पत्नी बनवेल. अशा पद्धतीच्या मनामध्ये त्या सुंदर स्त्रीविषयी भाव तयार होतात. चला पुढे. त्याच सुंदर स्त्रीच्या ठिकाणी आसपास ती जिथे उभा असते तिथे एक संत महापुरुष जातात. वैराग्य, कडकडीत वैराग्य पाळणारे संत महापुरुष जातात आणि मग त्या स्त्रीकडे ते पाहतात. आणि मग त्या साधू पुरुषाच्या मनामध्ये, काही काही साधू हल्ली संधी साधू ती गोष्ट सोडून द्या, वैरागी महापुरुषाचं तुम्हाला उदाहरण सांगतोय. काही काही महापुरुष फार वैराग्याने जीवन जगणारे असतात. त्यापैकीच एक त्या ठिकाणी येतात आणि त्या सुंदर स्त्रीकडे ते पाहायला लागतात आणि म्हणतात, काय कातडी कातडी, तारुण्य तोपर्यंत ही सुंदरता टिकेल, हे सौंदर्य टिकेल, आणि एकदा तारुण्य निघून गेलं, ह्या चांबड्यावरती अशा सुरकुत्या पडतील आणि लोक ज्या सुंदर स्त्रीकडे पाहून मोहित व्हायचे त्याच स्त्रीला एक दिवस हे जाळून टाकतील. एक हिंदी चित्रपटातले गाणं आहे, थोडं विषयाला पोषक म्हणून सांगतो, तसं ते बोललं नाही पाहिजे, परंतु गोरे रंग पर इतना गुमान न कर, एक दिन रंग तो एक ढल जाएगा. सौंदर्य एक दिवस जाणार आहे आणि म्हणून त्याच्यावरती गर्व माणसाने केला नाही पाहिजे. अशा पद्धतीचे गाणं होतं पूर्वीच्या काळात. आता अर्थपूर्ण गाणे राहिले नाही म्हणून ते तुम्हाला माहित नसतील कदाचित. असो, तर त्या संत पुरुषाला ही भावना तयार होती. आता आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊ. आपला मूळ मुद्दा काय होता? नजर. तर पहिल्या उदाहरणामध्ये आपण कुत्रा पाहिला, त्याने भूक शमवण्यासाठी त्या स्त्रीकडून अपेक्षा केली. दुसरा व्यक्ती कामुक होता, त्याने स्वतःची सेवा करून घेण्यासाठी त्या स्त्रीचा उपयोग करण्याची अपेक्षा केली. तिसरा संत महापुरुष होता, तर त्या संत महात्म्याने त्या ठिकाणी एक कामाची नसलेली किंवा क्षणभंगूर सौंदर्यावरती प्रेम करणारे असल्यामुळे त्याचे दुर्लक्ष करण्याचे भाव त्याच्या अंतःकरणामध्ये दिसले. म्हणजे या ठिकाणी 3 प्रकारची 3 जण या ठिकाणी आलेत, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये जसे भाव होते तर तशी त्यांची नजर झाली. मला एवढाच मुद्दा सांगायचा होता. तर त्या पद्धतीने माऊली सुद्धा या ठिकाणी म्हणतात की जय जय व शुद्धे, माझे जे गुरु आहेत त्या गुरूंवरती मी तर प्रेम करतोच, पण का करतो? माझ्या गुरूंची कृपा दृष्टी एवढी छान आहे. कशी आहे? अनवरत आनंदे वर्षतीये, माझ्यावरती आनंदाचा वर्षाव करते. काय म्हणतात माऊली? माझ्यावरती
माझ्या गुरूंची जी दृष्टी आहे, गुरुबद्दल नाही बोलत बरं का, गुरु हा फार लांबचा विषय, ध्यानात घ्या. माऊलींचे शब्द ते, गुरु हा फार लांबचा विषय, गुरूंचा देह हा सुद्धा फार दूरचा विषय. एवढंच नाही, गुरूंचं तत्वज्ञान वगैरे फार दूरच्या गोष्टी आहेत. गुरूंचं जे काही नजर आहे, फक्त नजर, तर त्या नजरेविषयी माऊली या ठिकाणी म्हणतायत, माझ्यावरती माझ्या गुरूंची जी कृपादृष्टी आहे, जी नजर आहे, तर ती आनंदाचा वर्षाव करते. अहो एवढंच काय, तर ती गुरूंची कृपादृष्टी प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध. आता नजर आहे कुठं प्रसिद्ध असते का? नजरेतून कुठं आनंदाचा वर्ष झालेला कुठं पाहिलं? माऊली असं का म्हणतात? माऊली असं का म्हणतात? उत्तर पुढे देणार होतं मला. ऐका, प्रसिद्ध आहे माझ्या गुरूंची कृपादृष्टी. कशामुळे प्रसिद्ध आहे? उदारे प्रसिद्ध, उदार अंतकरणासाठी ती प्रसिद्ध आहे. माझी गुरूंची कृपादृष्टी कशी? उदार अंतकरणासाठी प्रसिद्ध आहे. आणि म्हणून जय जय व शुद्धे अशी ती निर्मळ स्वरूपाची असल्यामुळं त्याच्यामध्ये भेदभाव नाही, त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचा मळ नाही, त्या नजरेमध्ये पवित्रता आहे, शुद्धता आहे. आणि त्याच्यामुळं मी त्या नजरेचा जय जयकार करतो. असं कोण म्हणतं? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. कोणाविषयी म्हणतात? आपल्या गुरूंविषयी म्हणतात. का म्हणतात? कारण की ह्या नजरेमुळंच मला काय झालं माहिती का? म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पावली, या कारणे मी सावली न संडी तुझी. मी आजपर्यंत जेवढे पराक्रम केलेत परमार्थामध्ये, जेवढे मोठमोठाले ग्रंथ लिहिलेत, ज्ञानेश्वरी सारखी गीतार्थावरती मी टीका आता लिहितोय, हे सगळं सारस्वतामध्ये जे काय महान असं जे कार्य मी करू शकलो, फक्त आणि फक्त माझ्या गुरुच्या कृपादृष्टीमुळे करू शकलो. आणि त्याच्यामुळं अहो सद्गुरूची एक कृपादृष्टी, तुझे कारुण्य जयाते आदिष्टी, तो सकळ विद्यांचे सृष्टी दात्रा होय. सगळ्या सृष्टीमध्ये जेवढ्या काही विद्या आहेत, तर त्या विद्यांमध्ये पारंगत जर व्हायचा जर कोणाचा विचार जर असेल, तर त्याने त्याच्या गुरुची कृपादृष्टी कमावणं अत्यंत महत्वाचं आहे. माऊली म्हणतात, आणि ती कृपादृष्टी मला प्राप्त झाली. आणि म्हणून सारस्वत जे आहे, तर ते सारस्वत म्हणजे साहित्य, जी काही प्रतिभा शक्ती आपण म्हणतो, तर ती प्रतिभा शक्ती तुझी या पावला, ज्ञान जे म्हणतो, तर ते गुरूंच्या पावलावरती विराजमान असतं. आणि म्हणून या ठिकाणी हे फक्त गुरुकृपा दृष्टीनेच प्राप्त होत असतं. आणि त्याच्यामुळं सगळं जे काही मी एवढं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहितोय, हरिपाठ लिहितोय, अमृतानुभव तर एवढा अवघड ग्रंथ हे म्हणतात, संसारिकाने तो तर वाचू नयेच, परंतु जे जे कोणी पंडित महाज्ञानी आहेत त्यांना सुद्धा तो लवकर कळत नाही. माऊलींचे स्वतःचे सिद्धांत आहेत, त्याच्यामध्ये स्वतःचं मत मांडलेले माऊलीने, अमृतानुभव स्वतःचे अनुभव मांडलेले. तर त्या पद्धतीने असे मोठमोठे जे काही ग्रंथ आहेत, तर ते माझ्याकडून सहजासहज पद्धतीने लिहिले जात आहेत, किंवा ते सहजासहजी माझ्याकडून त्याचं लेखन घडते. तर ते फक्त माझ्या गुरूंच्या कृपादृष्टीमुळे हे सगळं काही मला प्राप्त झालेले, ते मला सगळं काही शक्य होतंय. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ती गुरूंची नजर फार महत्वाची. आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे, माऊली सांगतात, कशामुळे सांगतात तो? गुरूंचं जे काही आपल्याकडे असणारं प्रेम, गुरूंचं आपल्याविषयी असणारं जे प्रेम आहे, गुरूंची आपल्यावरती जी असलेली नजर आहे, तर ती नजर फार महत्वाची असते. तुम्ही कुठेही जा, संसारामध्ये नजर फार महत्वाची असते. साधा तुम्ही एखाद्या आईचे बाळ, बालपणाचं सांगतो, आईचे बाळ आहात, वडिलांचे लाडके पुत्र आहात, कुणी मुलगा असेल, कुणी मुलगी असेल, जे असेल ते असेल, आपल्या आई वडिलांची आपण संतती आहोत. परंतु आई वडिलांनी आपल्याला धाक हलवलेला असतो लहानपणी.
म्हणून आमच्या आईचं एक असायचं, तिने जर असे मोठाले डोळे जर केले तर आपण एखादा शब्द जर बोलत असलो तर लगेच आपला शब्द आखडता घ्यायचा, जागेवर शांत बसायचं. अजून सुद्धा आईच्या पुढे बोलण्याची हिंमत होत नाही. डोळे जर मोठे केले तर समजून घ्यायचं आपण काहीतरी चुकीचं काम करतोय, चुकीचं काहीतरी बोलतोय, चुकीचं काहीतरी करतोय. आणि त्याच्यामुळं आपण आता जर का पुढचं एखादं वाक्य जर बोललो तर याच्यातून काहीतरी महाभयानक घडू शकतं. आणि त्याच्यामुळं आईने जर डोळे मोठाले केले की आपलं गप्प बसून घ्यायचं. हे संस्कार असतात महाराज, हे लहानपणी आपल्या आईवडिलांचे संस्कार असतात. आणि ह्या आईवडिलांच्या नजरेमध्ये जर आपण राहिलो तर भविष्यामध्ये आपला नाव लौकिक होतो. ध्यानात घ्या, आपला नाव लौकिक होतो, आपल्याला लोक चांगलं मानतात, प्रतिष्ठा मिळते. नाही, फार गुणी मुलगा आहे बरं, गुणवंत आहे. तुम्ही स्वतः अनुभवलेले. अहो एवढंच काय, तुम्ही संसारिक आहात, संसारी. आणि संसारामध्ये पत्नीच्या नजरेमध्ये सगळेजण असतात, ते सांगायची गरज नाही, कारण ती नजरच फार कडक असते. परंतु पत्नीनं पतीच्या नजरेमध्ये असावं. पतीचे प्रत्येक ज्या आज्ञा आहेत तर त्या पत्नीने मानाव्यात, असं पुरापार आपला नियम चालत आलेला आहे बरं. कारण की पतीला माहित असतं की संसारासाठी काय महत्वाचं आहे, संसारासाठी काय महत्वाचं नाही. आणि म्हणून एकमेकांच्या नजरेमध्ये स्थान असणं, प्रतिष्ठा असणं, प्रेम असणं, याला संसार म्हणायचं. अगदी एक जर नेत्र कटाक्ष जर टाकला की आपण समजून घ्यायला पाहिजे की त्या व्यक्तीच्या मनात भावना काय. अहो एवढंच काय, कॉलेजला असताना प्रेमीयुगुलांचं उदाहरण घ्या. एक नजर जर त्यांनी टाकली, इकडं वर्गात तास चालू असतो, यांना काही घेणं नसतं. मास्तर खडू फेकून मारतो तरी पण यांना कळत नाही, डस्टर फेकून मारतो मग यांना कळतं अरे आपण वर्गात येतो. असे काही काही नमुने आपल्याला पाहायला भेटतात. आणि मग नजरेतून खरंच त्यांचं विशेष मानतो, नजरेतून कळतो त्यांना की कुठे भेटायचं, कधी भेटायचं. जिथपर्यंत नजर, मला नजर सांगायची फक्त प्रत्येक ठिकाणीचा. तुम्ही काम करता एखाद्या ठिकाणी, एखाद्या कंपनीमध्ये काम करता, शेतीमध्ये काम करता, कोणाची इथं मोलमजुरीने जाता, कुठं बिगारी काम करता. कामाचे अनेक प्रकार आहेत. पोट भरण्यासाठी प्रत्येक जण कुठलं ना कुठलं काम करतो आणि कुठलंही काम करायला लाजलं नाही पाहिजे. काम प्रत्येक श्रेष्ठच आहे. कर्म करणं भगवंताची भक्ती आहे, ज्ञानेश्वरी सांगते 3रा अध्याय वाचा. आणि म्हणून बरेच जण काम करतात. कंपनीत गेल्याच्या नंतर पहा तुम्ही, एखादा व्यक्ती असा असतो काम काहीच करत नाही, परंतु साहेब एवढी वाहवा करतो त्याची, काही काही जळू एवढे त्याच्यावरती जळतात, एवढे जळतात. हा करत काहीच नाही, पण साहेब मात्र मीटिंग मध्ये याच नावाचा जय जयकार का करतो. असे अनुभव येतात तुम्हाला. तर करत काहीच नाही, गोष्ट खरी आहे, परंतु त्यांनी एकच काम केलेलं असतं की साहेबांच्या नजरेमध्ये त्यांनी प्रतिष्ठाही कमवलेली असते. साहेबांचा विश्वास त्याने कमवलेला असतो, साहेबांच्या नजरेमध्ये तो बसलेला असतो. आणि त्याच्यामुळं त्याने जरी काही काम नाही केलं तरी तो त्या ठिकाणी श्रेष्ठ गणला जातो. नजरेत बसणं, नजरेत स्थान मिळवणं, त्याला प्रतिष्ठा म्हणायचं. आणि याच्या उलट एखाद्याच्या नजरेमधून जर आपण उतरलो ना तर त्याला पतन म्हणायचं. आणि म्हणून समाजात पहा तुम्ही, मोठमोठे लोक असतात आणि काहीतरी चुकीचं काम करतात, सगळी जी इज्जत असते, सगळी जी मान प्रतिष्ठा असतो, तर ती मान आणि ती प्रतिष्ठा धुळीत मिळवतात आणि समाजामध्ये त्यांना अशी खाली मान घालून चालावी लागते. त्याच्यामुळं जी समाजाची नजर होती पाहण्याची, तर ती आता समाजाची नजर चुकीचं काम केल्यामुळे बदलली. आणि म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात, अरे मी जरी कितीही मोठा असलो परंतु गुरूंच्या नजरेत आहे, गुरूंची माझ्यावरती कृपा दृष्टी आहे आणि म्हणून मी या ठिकाणी मोठा आहे. त्या गुरूंची जर कृपा दृष्टी माझ्यावर जर नसते ना तर मात्र मी मोठा होऊ शकलो नसतो. आणि त्याच्यामुळं त्या गुरु कृपा दृष्टीचे माझ्यावरती उपकार आहेत. आणि त्याचं जे सगळं काही मोठेपण आहे, ह्या माऊलींच्या अंतकरणातील विनयाची भावना आहे, नम्रतेची भावना आहे. आणि नम्र झाली या भूता तयाने कोंडिली आनंद. नम्र जर माणूस झाला
तर त्या नम्र माणसाच्या अंतःकरणामध्ये साक्षात भगवंत येऊन राहतात, त्याच्या हृदयामध्ये साक्षात भगवंत राहतात, भगवंत स्वरूप होतो. हे उदाहरण म्हणजे माऊलींचे. आणि म्हणून त्या गुरुकृपा दृष्टीचा मी जय जयकार करतो असं माऊली म्हणतात. आणि त्याच्यामुळं नजरेमध्ये राहा, नजरेची भाषा शिका, नजरेमध्ये राहा, नजरेच्या कोणाच्याही नजरेमधून पडू नका. सगळ्यात मोठा बोध आहे. म्हणून हीच गुरूंची नजर, हीच गुरूंची कृपा दृष्टी श्री संत वामन भाऊंना मिळाली. हीच गुरूंची कृपा दृष्टी श्री संत भगवान बाबांना मिळाली. आणि आज भगवानगडाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजते. आज श्री क्षेत्र गैनाथगडाचं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये गाजते. कारण म्हणजे गुरूंच्या नजरेमध्ये राहून, गुरूंच्या उपदेशाचं पालन करून श्री संत वामन भाऊ महाराज आणि श्री संत भगवान बाबांनी परमार्थ प्लस समाजसेवा असा दोन्ही कार्यक्रम इतका छान राबवला आपल्या जीवनभरामध्ये की आज भाऊंची बाबाची पुण्यतिथी सगळीकडे साजरी होते. सगळेजण मोठ्या आनंदाने साजरी करतात. त्याचं कारण असे की जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षिती. आनंदाचा मार्ग कळालाय गुरुकडून, उदार अंतकरण गुरुकडून मिळाले. शुद्ध पवित्र अशा प्रकारचं त्या अंतकरणाने हे दोन शिष्य घडवले. आणि त्याच्यामुळं भाऊंचं बाबाचं जीवनचरित्र हे उजळून निघालं महाराज. मागच्या भागामध्ये आपण बाबांचं भाऊंचं बालपण पाहिलं होतं. 2 दिवसापासून असं झालं नेटच चाललं. आणि नेट न चालल्यामुळं मला 2 दिवस रेकॉर्डिंग नाही करता आली. नाहीतर अजून बरंच आपलं चरित्र पुढचं पाहणं झालं असतं. असो, वामन भाऊ महाराज यांचं त्याचबरोबर भगवान बाबा यांचं जे काही गुरुभक्तीचं चरित्र आहे, गुरूंच्या कृपादृष्टीचं जे चरित्र आहे, तर ते आज आपण पाहतोय. भाऊंच्या जीवनात सुद्धा गुरूंची कृपादृष्टी कशी होती आणि बाबांची सुद्धा निस्सीम भक्ती गुरुचरणी कशी होती आणि अशा पद्धतीने गुरु भक्तीतून हे दोन शिष्य घडले. ऐका, श्री संत वामन भाऊ महाराज लहान होते आणि कोणतरी म्हटलं बंकट स्वामी महाराजांचं कीर्तन आहे. आता बंकट स्वामी महाराज जर म्हणाल, गुरुवर्य बंकट स्वामी महाराज श्री संत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या ठिकाणी मुख्य म्हणजे 4 आधारस्तंभ मानले जातात. त्यापैकी एक म्हणजे गुरुवर्य बंकट स्वामी महाराज म्हणतात. तर बंकट स्वामी महाराजांचं गायन, बंकट स्वामी महाराजांचं कीर्तन, बंकट स्वामी महाराजांचं बोलणं एवढं प्रभावी होतं लोकांवरती. एक दिवस श्री संत जोग महाराजांचा कार्यक्रम आपल्या मराठवाड्यामध्ये होता. असं मी एका कीर्तनकार्याच्या मुखातून हा प्रसंग ऐकला बरं का. वृत्त कीर्तनकार आहेत, आता कोण इथे मला आठवत नाही, परंतु मी असं ऐकला. असो, आणि जोग महाराज शांत स्वभावाचे, मौनी स्वभावाचे जोग महाराजांचा स्वभाव. ज्ञानेश्वरीतून ते घडलेले साक्षात माऊलींचा अनुग्रह त्यांना, आणि त्याच्यामुळं शांत स्वभाव त्यांचा. परंतु गुरुवर्य बंकट स्वामी म्हणजे त्यांना समाजाचा एक चांगल्या पद्धतीचा अनुभव होता की समाज कसा आहे. त्यावेळेस निरक्षर जनता काही कळत नव्हतं. कीर्तन काय असतं, भजन काय असतं, परमार्थ काय असतो, ह्या गोष्टींचं जास्त ज्ञान नव्हतं त्या काळी. आणि मग एक ठिकाणी मराठवाड्यामध्ये जोग महाराजांचं कीर्तन, गुरुवर्य जोग महाराजांचं कीर्तन चालू झालं. पंगत झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी पंगत होते, नंतर कीर्तन असतं 9 ते 11. तसं कीर्तन चालू झालं. चालू झाल्याच्या नंतर लोक जे गोधाड्या वगैरे सगळं घेऊन आलेले होते सोबत, आणि मस्तपैकी गोधाडे ते टाकले, जेवण वगैरे झालं आणि झोपले सगळेजण निवांत. इकडे टाळ मृदंग पकवा सगळं काही वाजायला लागलं. जोग महाराजांनी कीर्तन चालू केलं. गुरुवर्य जोग महाराजांचं कीर्तन म्हणजे काय पर्वणी होती, परंतु ते घेण्याची बुद्धी तर पाहिजे ना लोकांमध्ये. त्या काळी सगळेजण बिंदास झोपलेले. जोग महाराजांना प्रश्न पडला
काय भानगड व्यवस्थित इतक्या दूरवरून मी आलोय पुण्यावरून मराठवाड्यामध्ये इतका प्रवास करून त्यावेळेस काय गाड्या वगैरे होत्या काय काही पायी काही टांगा गाडी वगैरे अशा पद्धतीने ते प्रवास करत यावं लागायचं आणि मग त्या ठिकाणी बंकट स्वामी महाराज म्हणे गुरुवारी तुम्ही थांबा म्हणे आता पहा लोक कसे उठतात बंकट स्वामी महाराजांनी जे शिव्या चालू केल्या बंकट स्वामी महाराज फार शिव्या द्यायचे म्हणायचे परंतु लोक ज्यावेळेस बंकट स्वामी महाराजांची शिव्या चालू व्हायचे ना त्यावेळेस त्यांना कळायचं अरे आता कीर्तन चालू होणार आहे अशा पद्धतीने कडक स्वभाव होता आणि त्या काळी तो काळ वेगळा होता आता कीर्तनकाराचा एका शब्द जरी थोडा बदलला तरी पूर्ण महाराष्ट्र पेटतो सोडून द्या काळ बदललाय ते अधिकारी महापुरुष होते आणि ज्यावेळेस बंकट स्वामी महाराजांनी शिव्या द्यायला चालू केल्या लोक जागे झाले शिव्या म्हणजे फार अर्वाच्य अशा पद्धतीच्या त्यांच्या नव्हत्या परंतु एक भाषा असते प्रत्येक गोष्टीची तर त्या पद्धतीने त्या भाषेमध्ये ते बोलले लोक जागे झाले म्हणले आता कीर्तन चालू झालेले दिसते बंकट स्वामींचे शब्द कानावर पडल्याच्या नंतर आणि मग सगळेजण बसले मग जोग महाराजांनी पाठ थोपडले म्हणे बंकट स्वामी महाराज खरंच तुम्ही वळण लावलं कडे समाजाला तर अशा पद्धतीचे बंकट स्वामी कडक शिस्त गायनाची पद्धत सुद्धा बंकट स्वामींच्या अनेक चाली युट्यूबवर सध्या आहेत उपलब्ध तुम्ही ऐका गोड मधुर चालीमध्ये भजन अगदी उठावदार अशा पद्धतीचं भजन आणि अर्थस्वरांमधलं ते गायन कीर्तनामध्ये सुद्धा लोकशिक्षण सगळ्या गोष्टी बंकट स्वामींच्या आणि त्या बंकट स्वामींचं कीर्तन बोरगाव चकला या परिसरामध्ये त्या काळी होतं आणि तेव्हा मग वामनभाऊ महाराज 5-10 वर्षाचे असतील त्यावेळेस ते अंदाजे चरित्र कथेनुसार 5-10 वर्षाचं वय असलं पाहिजे थोडे सज्ञान झालेले थोडस लोक व्यवहार कळत असलेले असे वामनभाऊ महाराज आणि त्या ठिकाणी कीर्तनासाठी गेले म्हटलं मला पण यायचं कीर्तन चल म्हटलं पूर्वीच्या काळी मुलांना कीर्तन ऐकवले जायचे आता कीर्तन नको म्हणतात म्हातारपणी करायचा उद्योग आहे असं आपण बिंबवून ठेवलंय आणि म्हणून संस्कार घडत नाहीत परमार्थाचं वळण लागत नाही तुकोबांनी काय सांगितलं ज्ञानोबांनी काय सांगितलं हे जोपर्यंत तुम्ही मुलांना शिकवत नाहीत तोपर्यंत म्हातारपणी ते तुम्हाला सांभाळतील याचा तुम्ही भरोसा उघड्या डोळ्याने सुद्धा ठेवू नका डोळे झाकून ती वेगळीच गोष्ट आहे असो तर ज्ञानोबा तुकाराम हे भजन आहे महाराष्ट्रात आणि ज्या मांडीवरती मी लहानसा मोठा झालो होतो माझ्या आजोबाची मांडी फार श्रेष्ठ होती मला आजोबा पुढं हरिपाठ म्हणायला लावायचे तसं आमच्या पंचकृषीत पूर्ण बाबांकडे सप्ताचं नियोजन असायचं माझ्या आजोबांकडं परंतु त्यांचं म्हणणं होतं की हा पुढचं काहीतरी करणारा झाला पाहिजे मी त्यांना विचारायचो का म्हटलं बाबा तुम्ही इतके मोठे आहात तुम्हाला एवढं सगळं येतं तरी तुम्ही माग का म्हणता आणि मला पुढं का म्हणायला लावतात मी तर सगळ्यात छोटा आहे तुम्ही मोठे असल्यामुळे पुढं म्हटलं पाहिजे ते म्हटलं तुला नाही कळायचं ते तू म्हणत राह फक्त मी तुझ्या मागं म्हणतो ते आता कळत आणि असो या गोष्टी असतात की संस्कार हे ज्ञानोबा तुकारामच देऊ शकतात त्या महाराष्ट्राला आणि म्हणून बंकट स्वामी महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी वामनभाऊ महाराज छोटे होते आणि म्हटले मला पण यायचं कीर्तनाला चल यायचं तर मग ते घरातली जी मोठी माणसं होती ते वामनभाऊ महाराजांना घेऊन बंकट स्वामीच्या कीर्तनाला गेले ते बंकट स्वामी महाराजांचं सुंदर गायन फेटा धोतर ते छान पद्धती त्यांचं ते रूपाबदार राहणं ते सांगणं कीर्तनाची शैली गायन तो भारदस्त आवाज गोड सुमधुर चाली सगळ्या गोष्टी पाहिल्या वारकरी पाहिले टाळकरी पाहिले माळकरी पाहिले झेंडेकरी पाहिले मृदंगवाले पाहिले सगळं तो माहोल पाहिला आणि काय झालं काय माहिती वामनभाऊ महाराजांच्या मनामध्ये त्या बालवामनाच्या मनामध्ये भक्तिभाव जागृत झाला आणि वाटला आपण सुद्धा परमार्थिकच व्हायचं आता संसार नकोच आपल्याला लहानपणी बरं ज्याला आपण म्हातारपणीचा उद्योग म्हणतो आताच्या काळामध्ये ते भावना लहानपणी त्याच्याविषयी आतुरता निर्माण झाली की जीवनाचं हेच खऱ्या अर्थाने आनंदाचं ठिकाण आहे
यातच शाश्वत आनंद आहे, टिकणारा आनंद आहे. हे भावना त्या काळी कळालं. आणि ते बंकट स्वामी महाराजांचं कीर्तन झाल्याच्या नंतर बंकट स्वामी महाराजांकडे गेले आणि भाऊ म्हणतायत, बाबा मला पण महाराज व्हायचंय, कीर्तन शिकायचं, तुमच्यासारखंच करायचंय, मला तुमच्या संग घेऊन चला. वामन भाऊ महाराज म्हणतात, बंकट स्वामी महाराज तर नुसतं पाहतच राहिले. हे एवढं छोटस बालक आहे, तसे महाराष्ट्राला वारकऱ्यांची फार गरज आहे. वारकरी शिक्षण संस्था त्या काळी एवढे विद्यार्थी नसायचे. असे होतकरू जर भेटत असतील तर आनंदाची गोष्ट आहे. परंतु लेकराचं वय फार कमी. म्हटलं बाळा तू फार लहान आहेस रे, तुला घेऊनच गेलो असतो मी आळंदीला, पण थांब थोडं. त्याचे कारण असतं, लहानपणी जे माणसं म्हणतीलच ते मोठ्यापणी होतीलच असं नाहीये. वय बदलतं, भावना बदलतात, व्यवहार ज्ञान आल्याच्या नंतरची बुद्धी बदलते, आवडी इच्छा सगळ्या गोष्टी बदलत असतात. म्हणून स्वामींना वाटलं नको याला इतक्या लवकर न्यायला नको या बाळाला. मग ते म्हटले तू आता नको येऊ, तुला मी नंतर पुढच्या वेळेस आलो ना नक्की तुला आळंदीला मी घेऊन जाईल. पण म्हणे मग आता मी काय करू? आणि तू काय नको करू, एक माळ घेतली पवित्र तुळशीची आणि गुरुमंत्र दिला कानामध्ये बंकट स्वामींनी त्या बालवामनाच्या. आणि वामन महाराज गुरुमंत्राचा दररोज जप करायला लागले. दररोज आमच्या लहानपणीची इतकं रंजक गोष्ट आहे. वामन महाराज काय करायचे माहिती का, छंद एकदा जडला ना माणसाला, ते म्हणजे माणूस विसरतो सगळ्या गोष्टी, ते पूर्ण करतोच. छंद पाहिजे, फक्त आवड असली की सवड माणसाला मिळते. तसं भाऊ काय करायचे लहानपणी, आता आपले खेळ कोणते, लपाछपी, आकडा साखळी, सुरपारोपा हे आपले लहानपणीचे खेळ, विट्टी दांडू हे आपले लहानपणीचे खेळ. नाहीतर त्या गोट्या तर सगळ्यांना येतातच. हंटर वरून हाना मारे आपण सगळ्यांनी केलेलेच आहेत. तर आताच्या काळात हे पण खेळ, मैदानी खेळ राहिलेच नाही. कबड्डी खो खो हे तरी शालेय खेळ होते, ते पण आता राहिले नाहीत. मुलांना फक्त आता मोबाईलचे खेळ माहिती. तर वामन भाऊ महाराज हे खेळ खेळतच नव्हते लहानपणी. तर काय करायचं माहिती का, गावातील सगळे मुलं गोळा करायचे वामन भाऊ महाराज लहानपणी. आणि महाराज व्हायचं ना, काहीतरी पूर्वतयारी केली पाहिजे की नाही. बंकट स्वामीचं ते चेहरा, ते संपूर्ण कीर्तन, ते सगळं जे माहोल होता ते त्यांच्या डोक्यामध्ये असा फिट झाला बालपणी. वामन भाऊ महाराज असं सांगितलं चरित्र. मग हे काय करायचं, लहान जी मंडळी सर्व मित्र कंपनी गोळा करायची आणि गोळा केल्याच्या नंतर कोणाच्या हातात झेंडा द्यायचा, कोणाला उगाच आपलं काठी वगैरे द्यायची काहीतरी, कोणाला पातेली बितेली घ्यायला घेऊन असं वाजवायला लावायचं, पकवात वाजवल्यासारखं दगडाची टाळ करायचे. आणि अशा पद्धतीने वामन भाऊ महाराज सगळ्या गावामधून भजन करीत करीत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भजन करत करीत पूर्ण गावात दिंडी काढायची. दिंडी लहानपणीचा खेळ बरं का वामन भाऊ महाराजांचा. सगळं गाव त्यांच्याकडे पाहायचं, हा पोऱ्या नक्की कोणीतरी मोठा महात्मा दिसतोय, संत दिसतो, असं वाटतं ना साहजिकच वातावरण पाहिल्याच्या नंतर. असं बऱ्याच जणाला वाटायचं त्या काळी. आणि अशा पद्धतीने भाऊंचं बालपण गेलं. भाऊ थोडे मोठे झाले आणि पुन्हा आपल्या मामाच्या गावावरून ते फुलसांगवीला आले. फुलसांगवीला आल्याच्या नंतर गुरूंची श्रद्धा पावर का कशी, गुरूंची कृपादृष्टी कशी ती तुम्हाला सांगतोय मी भाऊंवरती. आणि गुरूंच्या कृपेसाठी भाऊ कसे जगले ते तुम्हाला सांगायचं. हा विषय महत्वाचा ध्यानात ठेवा. फुलसांगवीला आल्याच्या नंतर ते गायी वगैरे वाळण्याचं काम, गायींना सांभाळायचं काम वामन भाऊ महाराज करायचे. आता पूर्वीच्या काळात काही काम नसायची, शाळा वगैरे नसायची जास्त करून. आणि मग गायी वगैरे वळणं वगैरे हेच कामं त्या काळी असायची. शेतातली कामं मुलांना तीच असायची. आणि मग ते डोंगराला वगैरे घेऊन जाणं, गाई गुरु सांभाळणं हे कार्य करत असताना सुद्धा भाऊ शांत नसायचे. गुरु सांभाळतोय ना, मग शांत बसावं ना, गप्प बसावं ना, नाही. गुरु वळता वळता भजन हे भाऊंचं दिनचर्या होती ध्यानात ठेवा. आणि ध्यासच लागलेला. आणि मनात वाटायचं बंकट स्वामी तर म्हटले होते कधी येतील गुरु, कधी भेटतील, गुरुमंत्र दिलाय येतील म्हटले. संतांवरती जर विश्वास ठेवावा लागतो, संत खोटं बोलत नाहीत, गोष्ट खरी, कधी येतील ही तळमळ भाऊंच्या मनामध्ये.
आणि मग भाऊ बरेचसे मोठे झाले आणि एक दिवस त्यांचे मोठे भाऊ नारायण, त्यांचं नाव नारायण दादा म्हणाले, अरे वामन, तुला महाराज व्हायचंय ना? आणि हो. तुला आळंदीला जायचं ना? आणि हो. आणि चल मग माझ्या संग येतोस का? आणि कुठं? बंकट स्वामी आले. इतका आनंद झाला ना, इतका आनंद झाला. अरे किती दिवसाची वाट पाहत होतो दादा मी बंकट स्वामींची. किती दिवसांनी मला आज बंकट स्वामी भेटणार, मला फार आनंद झाला. आणि त्या ठिकाणी नारायण दादांनी सांगितल्या पद्धतीने त्यांची जी चुलते होते त्यांच्या सोबत भाऊ बंकट स्वामी महाराजांच्या कीर्तनाला गेले आणि टाळ घेऊन ते दिवशी उभे राहिले. वामन महाराज टाळ घेऊन उभा राहिले आणि टाळ घेऊन उभा राहिल्याच्या नंतर आता पूर्वतयारी, आता भाऊंची काहीतरी असेलच ना. आणि ते सर्व काही बंकट स्वामींनी पाहिलं. म्हटलं हा टाळकरी तर छान गातो, मस्त आहे पोऱ्या, आवडलं मला. आणि मग सर्व काही इतिवृत्तांत भाऊ महाराजांनी सांगितला, मला आळंदीला यायचं. बंकट स्वामी महाराज म्हटले ठीक आहे, आता तू आळंदीला येण्यासारखा झालायस, तुला घेऊन जातो. आणि मग वामन भाऊला घेऊन बंकट स्वामी महाराज आळंदीला गेले. आळंदीला गेले 3 वर्षामध्ये श्री संत वामन भाऊ महाराजांनी 3 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीची काही पारायणे केली. परंतु विशेष उल्लेख असा आहे, 3 वर्षामध्ये श्री संत तुकोबारायांची गाथा पूर्णतः मुखपाठ वामन भाऊ महाराजांनी केली. मुखपाठ पूर्णतः कंठस्थ केली तुकोबारायांची गाथा. आणि त्या ठिकाणी वामन भाऊ महाराजांना त्या ठिकाणी सोनोने बुवा सगळेजण ओळखायला लागले. सोनोने बुवा या नावाने ओळखायला लागले. कालांतराने इकडे भगवान बाबा सुद्धा लहानचे मोठे होत होते. आणि लहानचे मोठे होत असताना भगवान बाबांचे जे काही वडील आहेत तुबाजी पाटील, तर तुबाजी पाटलांकडे एकदा भगवान बाबांनी सुद्धा हट्ट धरला. काय हट्ट धरला? म्हणजे मला महाराज व्हायचे, मला आळंदीला जायचे, मला गुरु करायचे. त्यावेळेस तुपाजी पाटील म्हटले, अरे बाबा, आळंदी फार लांब आहे आणि आपले वंश परंपरागत जी आपली श्रद्धा आहे, जे घराणं आहे, तर ते नारायणगडाचं आपलं नारायणगडी श्रद्धास्थान आहे. आणि त्याचीच सेवा आजपर्यंत, त्याचीच वारी आजपर्यंत आपल्या घरामध्ये आहे. पूर्वीच्या काळामध्ये नारायणगड हा फार मोठा होता बीड जिल्ह्यामध्ये आणि सगळ्यांचं धाकटी पंढरीच त्याला म्हटलं जायचं. आणि फार मोठी परंपरा आहे. दत्तात्रेय स्वामी, श्री जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज अशी ती परंपरा आहे. संपूर्ण नगद नारायण महाराज आतापर्यंत ती परंपरा माणिक बाबापर्यंतची आणि आताची सुद्धा. तर फार मोठी परंपरा आहे नारायणगडाची, जुनी परंपरा आहे. आणि ती परंपरा सर्वांचं श्रद्धास्थान होतं बीड जिल्ह्यामध्ये. सगळेजण नारायणगडावरती वारीला जायचे दर महिन्याला. तर तुपाजी पाटील म्हटले, आपलं श्रद्धास्थान नारायणगडी, इकडे तिकडे कशाला भरकडतोस? कोण भेटते, कधी भेटते, इतक्या दूर जाऊन भेटते नाही भेटते, परंतु हे श्रद्धास्थान आहे, तिथं एकदा जाऊयात. माणिक बाबा आहे तिथं, ते मार्गदर्शन करतील, तसं पुढचं आपण करूयात. मग भगवान बाबा म्हटले ठीक आहे. लहानपणी त्यांचं नाव आबाजी होतं बाबांचं. आणि मग ते लहान भगवान बाबा 5-10 वर्षाचे असतील ते सुद्धा, आणि नारायणगडाच्या वारीला पायी पायी चालत ते त्या सावरगाव घाट नावाच्या त्या अगदी डोंगरामध्ये बसलेल्या त्या गावातून नारायणगडला गेले. आई वडील सोबत आहेत. आणि मग त्या ठिकाणी झालं असं, असे समोर बरेचसे भक्तगण बसलेले. गडाचे महंत त्या काळी माणिक बाबा होते, ते असे बसलेले मंदिराजवळ. आणि बसल्याच्या नंतर तुबाजी पाटील, कौतिका माता, भगवान बाबा छोटेसे त्या ठिकाणी गेले. आणि गेल्याच्या नंतर माणिक बाबांना
मला विचारपूस केली, कसं आहे बाबा, बरे आहे का, वारीला आलो, असं भेटी गाठी झाल्या. आणि मग भगवान बाबा म्हणतात, म्हणे बाबा मला गुरुमंत्र द्या ना, मला महाराज व्हायचे, मला कीर्तनकार व्हायचे. त्यावेळेस माणिक बाबा आपले हसत हसत म्हणे, बाबड्या एवढं सोपं नसतं ते, तू लहान आहेस बाळा अजून, परमार्थ म्हणजे तुला एवढं सोपं वाटलं का रे? परमार्थ म्हणजे काय माहिती तुला? हे उंच मंदिर दिसतं ना तुला, त्या मंदिराच्या शिखरावरून उडी मारावी एवढा अवघड परमार्थ आहे. आता मंदिर म्हणजे काय, कळस म्हणजे काय, शिखरावरून उडी म्हणजे काय? साधूंचं वाच्यार्थ वेगळा असतो, लक्षार्थ वेगळा असतो, भावार्थ वेगळा असतो, साधूंचा शब्द फार वेगळा असतो. त्यांना वाटलं याला जर भीती दाखवली मंदिरावरून उडी मारायची, हा बालक भिल या गोष्टीला आणि हट्ट सोडून देईल. परंतु भगवान बाबा होते, आबाजी म्हणजे भगवान बाबा होते भविष्यातील. माणिक बाबाला सुद्धा याची कल्पना नाही आली. परंतु त्या ठिकाणी परीक्षेला उत्तीर्ण व्हावं लागतं साधूच्या. ध्यानात घ्या, साधूच्या परीक्षेला ज्यावेळेस तुम्ही उत्तीर्ण होता ना, त्यावेळेस साधुत्व साधू देऊन टाकतो. ध्यानात घ्या. असो. आणि मग भगवान बाबांचं झालं असं, आबाजी मनाला ती गोष्ट खटकलीच, म्हणजे मंदिरावर उडी टाकायची फक्त गुरुमंत्रासाठी, एवढंच करायचं ना, अवघड काय त्याच्यामध्ये? सर 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 भगवान बाबा मंदिरावरती चढली. माणिक बाबांनी जे वाक्य वापरलं होतं त्याचा आधी अर्थ तुम्हाला सांगतो. मंदिरावरती चढून कळसावरून उडी मारणं म्हणजे परमार्थ. याचा अर्थ असा आहे महाराज, खरा अर्थ, मंदिर म्हणजे गुरु आहेत, गुरूंची आज्ञा म्हणजे कळस आहे. आणि त्या कळसावरून जीव गेला तरी चालेल, हो जीव गेला तरी चालेल, देह जाऊ अथवा राहू, परंतु ते आज्ञा मोडता कामा नये. ते आज्ञेशी दृढ असावं, त्यांच्या उपदेशाशी दृढ असावं, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरशी निश्चित बुद्धीने दृढ असावं, डळमळू नये. याला म्हणायचं मंदिराच्या कळसावरून उडी मारणं आणि परमार्थाचं सार्थक होणं. हा माणिक बाबांच्या बोलण्यातला खरा अर्थ होता. परंतु वाच्यार्थ घेतला आबाजीने, लहान काय करणार आहे बालबुद्धीला. सरसर त्या मंदिरावरती चढले आणि त्या मंदिराच्या कळसावरती जाऊन धप्प दिशा अशी उडी त्या आबाजीनं मारली. कसला तरी आवाज झाला म्हणून सगळेजण अवतीभोवती पाहतायत, माणिक बाबा सुद्धा पाहतायत. आणि पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना दिसते, अरे आता जो मुलगा आपल्याला गुरुमंत्र मागत होता, तर त्या मुलाला आपण म्हटलो अरे परमार्थ एवढा सोपा असतो का, या उंच मंदिराच्या कळसावरून उडी मारणं म्हणजे परमार्थ एवढा अवघड असतो. आणि ह्या बालकाने खरोखरच या मंदिराच्या कळसावर चढून उडी मारली, म्हणजे हा बालक काय साधा सुद्धा नाही. आणि म्हणून धावत धावत माणिक बाबा त्या बालकाजवळ गेले, त्या आबाजी जवळ गेले. आबाजीला म्हणता, अरे आबाजी उठ, तू तर खरा भगवान आहेस बाबा, भगवान आहेस तू, भगवान. आणि तेच नाव आबाजीनं जीवनभर जपलं. गुरुने दिलेलं नाव बरं का भगवान. ध्यानात, भगवान या शब्दाचा अर्थच माऊलींनी असं लिहिलाय ज्ञानेश्वरीमध्ये, ऐश्वर्य संपन्न. प्रत्येक गोष्टीत ऐश्वर्य, प्रत्येक गोष्टीत. ज्ञानामधला ऐश्वर्य, दानामधला ऐश्वर्य, उदारतेमधला ऐश्वर्य, पैशांमधला ऐश्वर्य, धन ज्याला म्हणतो आपण. प्रत्येक गोष्टीतलं ऐश्वर्य ज्याच्याकडे असतं त्याला भगवान म्हणतात. आणि भगवान हे नाव बाबांना दिलं, आपल्या गुरूंनी दिलं. आणि म्हणून भगवान बाबा तेव्हापासून आबाजी नाव नाही लावत, तर भगवान हे स्वतःचं नाव लावतात. याला म्हणायचं गुरुच्या नजरेमध्ये राहणं. कळतंय तुम्हाला? आज भगवान गडे, गडाचं नाव काय? भगवान गडे. गुरूंच्या आदरात प्रित्यर्थ. गुरुने जे आदराने नाव घेतलं त्या नावाने गड, नाही तर आबाजी गड वगैरे असे काहीतरी नाव त्या ठिकाणी दिलं असतं, परंतु नाही.
गुरूंचं नाव त्यांनी सांभाळलं. अहो एवढंच काय, भगवान बाबांची गुरूंवरती एवढी श्रद्धा होती, माणिक बाबांवरती एवढी श्रद्धा होती. माणिक बाबा भगवान बाबाशिवाय राहूच शकत नव्हते. एवढी प्रचंड श्रद्धा माणिक बाबावरती आणि एवढं प्रचंड प्रेम माणिक बाबांचं सुद्धा भगवान बाबावरती होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान बाबा हे माणिक बाबाचा प्रत्येक शब्द न शब्द, प्रत्येक आज्ञा त्या ठिकाणी पाळत होते. आणि म्हणूनच भगवान जे नाव आहे आपल्या गुरूंनी दिलेले नाव आहे. आणि म्हणून त्या गुरूंच्या नावाला असल्याच पद्धतीने गालबोट लागणार नाही, आपल्या गुरूंची मान खाली होणार नाही, आपल्या गुरूंचं नाव कुठे बदनाम होणार नाही, याची काळजी भगवान बाबाच्या चरित्रामध्ये तुम्ही पावलोपावली असं पाहू शकता. की आपलं गुरूंचं नाव फक्त उंच कसं होईल याचंच कार्य भगवान बाबांच्या जीवनचरित्रात तुम्हाला दिसेल. आणि म्हणून जे गुरूंच्या नावासाठी जगतात त्यांना भगवान म्हणतात आणि ते साक्षात देव होतात, पूजनीय होतात, आदरणीय होतात. का तर गुरूंच्या नजरेमध्ये राहिले, गुरूंच्या नजरेमध्ये त्यांनी प्रतिष्ठा कमवली आणि सगळ्या जगाचे ते आदरणीय ठरले, सगळ्या जगामध्ये ते पूजनीय ठरले. त्यांचं नाव म्हणजे भगवान बाबा. आणि म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात जय जय ओ शुद्धे. ती गुरूंची नजरच पवित्र आहे, ती गुरूंचा कृपादृष्टीचा प्रभावच एवढा पवित्र आहे की कितीही दुःख आमच्या जीवनामध्ये आले तर आम्हाला त्रास होत नाही महाराज. आम्हाला किती छळ जरी झाला तरी त्या गोष्टीचा त्रास वाटत नाही. तर गुरूंची कृपा एवढी मोठी की त्रासापेक्षा सुद्धा कितीतरी महान पटीने आनंद देणाऱ्या आमची गुरूंची कृपा दृष्टी. त्याच्यामुळं जगाने निंदा केली काय किंवा जगाने स्तुती केली काय आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही. कारण की आम्ही त्या गुरूंच्या कृपा दृष्टीच्या आनंदामध्ये जीवन जगतो. अनवरत आनंदे वर्षते. अखंड आनंद वर्षाव करणारी गुरूंची कृपा दृष्टी. आणि म्हणून भगवान बाबा आहे. किती त्रास झाला बाबांना सांगायला नको, पुढे सांगणार आहेत आपण चरित्र सांगत असताना. परंतु गुरूंच्या कृपेमुळं त्रास सहन करण्याची ताकद बाबांमध्ये होती. ध्यानात घ्या, माणिक बाबांवरती एवढी श्रद्धा होती. आणि म्हणून हेच बाबा भगवानगडावरती काही दिवस राहिले, माफ करा नारायणगडावरती काही दिवस राहिले. आणि नारायणगडावरती राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी माणिक बाबा त्या काळी भजन कीर्तन वगैरे करत नसायचे, भजन वगैरे करायचे. तर त्या काळी दिंडी वगैरे हा काही प्रकार नारायणगडावरती नव्हता. आणि मग बंकट स्वामींची स्वारी कीर्तनानिमित्त त्या नारायणगडावरती आली. आणि त्यांनी आबाजीकडे पाहिलं आणि विचारलं माणिक बाबांना, कोण म्हणे हा मुलगा, कोण आहे तुमच्या इथं आश्रमामध्ये, गडावरती कोण आहे म्हणे. याचं नाव भगवान. फार कोणी मुलगा आहे, देवधर्माचं एवढं वेळ आहे त्याला, सांगेल तो काम करतो, छान आहे, मस्त आहे. मग त्याला इथं कशाला ठेवता. तर माझ्यासोबत पाठ वाळून दिलं. सोडूच वाटे ना माणिक बाबांना. हे शब्दच एवढे काळजाला म्हणजे असे घाव टाकतो आपण, त्या पद्धतीने बंकट स्वामींचे शब्द टोचले. त्या भगवानाला मी माझ्यापासून दूर कसा करू शकतो, एवढं प्रेम माणिक बाबा. म्हटले पण माणिक बाबा तुम्हाला स्वतःच्या मनाला सावरावं लागेल. तुम्हाला जर या लेकराचं भविष्य जर चांगलं पाहायचं असेल तर तुम्हाला आळंदीला माझ्याकडे काही वर्ष भगवानाला पाठवावं लागेल. जड अंतकरणाने त्या ठिकाणी माणिक बाबांनी भगवान बाबांना त्या ठिकाणून आळंदी क्षेत्री पाठवलं बंकट स्वामींसोबत. आणि भगवान बाबा आळंदीला बंकट स्वामी महाराजांसोबत आले. दोघांचं चरित्र तुम्हाला सांगितलं बरं का. भाऊंचं चरित्र सांगितलं आणि बाबांचं चरित्र सांगितलं आळंदीपर्यंत. कुठून गेले होय आळंदीला. हो ह्याच चिक्रपूर नगरीमधून की ज्या ठिकाणी आपण यंदा
संयुक्त पुण्यतिथी भाऊंची बाबाची साजरी करतो, ही शिक्रापूर नगरी आहे, दुसरा मार्गच नाही आळंदीला जायला. बऱ्याच जणांना असा प्रश्न असेल, भाऊ बाबा आपल्या बीडमध्ये इकडं कोणीकडं. आपण आहोत म्हणून नाही, त्यांचे चरण स्पर्श इथूनच आळंदीला गेलेले आहेत. ध्यानात घ्या, ह्याच भूमीला चरण स्पर्श त्यांचा झालेला आहे आणि इथूनच त्या आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून खरे संत पदापर्यंत पोहोचले असे भाऊ आणि बाबा. मुळातच दिव्य ते होतेच, परंतु ज्ञानेश्वरीने खऱ्या अर्थाने एक संत स्वरूप त्यांना दिलं. तर ते ह्याच भूमीतून चालत चालत कधी काळी केलेले आहेत आणि म्हणून शिक्रापूर या ठिकाणी भाऊबाबाची पुण्यतिथी साजरी होते. असो, आणि मग भगवान बाबा गेले आळंदी श्री संत जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेमध्ये. वामन भाऊ महाराज तर अगोदरच होते, गाथा वगैरे त्यांची मस्त पाठ झालेली आणि सगळेच जण सोनवणे बुवा वामन भाऊ महाराजांना म्हणायचे. इथपर्यंत आपण आलो होतो भाऊंच्या चरित्रात. आता भगवान बाबा गेले आणि भगवान बाबांना एवढा आनंद झाला वामन भाऊंना पाहून, अरे आपल्याच परिसरातील वामन भाऊ महाराज या ठिकाणी अगोदरच उपस्थित आहेत आणि मग त्या ठिकाणी मोठे होते भाऊ 5 वर्षांनी बाबांपेक्षा. तर बाबा त्यांना काय म्हणायचे माहितीये का, भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणायचे. आणि तेव्हापासून वामन सोनवणे म्हणून आळंदीत जे लोक ओळखायचे ना, सोनवणे बुवा म्हणून वामन भाऊ, बाबांनी त्यांना भाऊ हा शब्द दिला बरं का, प्रेमाचा शब्द आहे भाऊ. भाऊंनी तो स्वीकार केलाय, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि बाबांनी तो दिलाय, म्हणजे किती प्रेम होतं भावांमध्ये बाबांमध्ये, याचा विचार तुम्ही करू शकता. बाबांनी प्रेमाने भाऊ हा शब्द दिला आणि तेव्हापासून लोक वामन भाऊ म्हणून ओळखायला लागले. सोनवणे बुवा हे नाव त्यांचं मागं पडलं आणि आता सगळ्यांचे ते वामन भाऊ झाले. आणि अशा पद्धतीने वामन भाऊ महाराज 21-22 वर्षापर्यंत आळंदीमध्ये राहिले. आणि राहिल्याच्या नंतर बंकट स्वामी महाराज म्हटले, आता तुम्ही पूर्णतः प्रशिक्षित झालात, उत्तम पद्धतीने तुम्ही कीर्तन करतायत, गायन करतायत, छान पद्धतीने आता तुम्ही महाराज झालात पूर्णतः. ज्ञानेश्वरी गाथा पूर्ण अभ्यास तुम्ही या ठिकाणी यशस्वी पद्धतीने पूर्ण केला. आता लोक जागृती करा, वारकरी शिक्षण संस्थेचा प्रचार करा, वारकरी शिक्षण द्या, भजन द्या, लोकांना समाज शिक्षण द्या. आता तुम्हाला समाज कार्य करण्यासाठी बाहेर निघायचे, परमार्थिक कार्य करण्यासाठी बाहेर निघायचे. आणि गुरूंची आज्ञा घेऊन वामन भाऊ महाराज आले. आपल्या फुलसंग नावाच्या गावात फुल माहोल तयार केला वामन भाऊ महाराजांनी. पूर्णतः भजन, कीर्तन, आकडा, हरिपाठ सगळ्या गोष्टी गावकऱ्यांना छान अशा पद्धतीने शिकवल्या. पूर्ण परमार्थिक वातावरण गावामध्ये तयार झालं. वामन भाऊ असंच एक दिवस बसलेले आणि कोणीतरी म्हटलं, अहो म्हणे आज नारायणगडाची वारी येणार का? भाऊ म्हटले चला. नारायणगड त्यावेळेस प्रसिद्ध. गेले वारीला. वारीला गेल्याच्या नंतर माणिक बाबा तिथं होतेच. आणि अशी चर्चा. आता सुगंधित जे फुल असतं, सुगंध झाकत नाही कधी, किती झाकण्याचा प्रयत्न केला. भाऊ नम्र होते आणि त्याच्यामुळे ते स्वतःची ओळख अशी स्वतः सांगणं योग्य नसते. आणि मोठाली महात्म्य जे असतात ते नम्र असतात. कुणीतरी चर्चा केली, माणिक बाबांना सांगितलं, म्हणजे हे वामन भाऊ महाराज आहेत आमच्या फुलसंगीमध्ये, त्यांचं आळंदीला शिक्षण झालं, बंकट स्वामी यांचे गुरु आहेत. माणिक बाबांचं बंकट स्वामीचं फार चांगल्या पद्धतीने ओळख होती. आणि मग त्यांना सुद्धा आनंद झाला, अरे इतके छान कीर्तनकार जर गडावरती स्वतःहून आले असतील वारीसाठी, त्यांना आपण कीर्तनाला उभा करूच. आणि मग माणिक बाबांनी वामन भाऊ महाराजांना कीर्तनाला उभं केलं. भाऊंनी त्या दिवशी छान असं नारायणगडावरती कीर्तन केलं. आणि नारायणगडावर कीर्तन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आलेले होते पाथर्डीचे, वडगावचे काही वारकरी मंडळ त्या ठिकाणी आलेलं होतं. आणि त्यांनी पाहिलं भाऊंना कीर्तन वगैरे करताना, भजन ते म्हणताना, आणि नजरेत बसले. नजर किती महत्वाची असते, म्हणून तुम्हाला ओवी निवडताना नजरेची निवडली बरं का. सगळा नजरेचा खेळ आहे. नजरेत जर बसाल ना तुम्ही, फार मोठे व्हाल. नजर कमावा फक्त.
भाऊंच्या बाबा चरित्रातून हे शिकायचं आपल्याला. आणि मग त्या ठिकाणी नसरत बसले वडगावकरांच्या. पाथडी मधलं ते गाव आणि वडगावकरांनी भाऊंना विनंती केली, म्हणे तुम्ही आता वडगावला चला एक दिवस कीर्तनासाठी. तिथं जिजाबा गरड नावाचे पखवादी मृदुंगाचार्य होते. तर त्या ठिकाणी त्यांची भाऊंची चांगली गट्टी जमली आणि मग फुल माहोल झाला. भजन कीर्तन मग काय विचारताच सोय नाही. भाऊ तिकडे वडगावलाच राहायला लागले. आणि मग पहिली दिंडी भाऊंनी त्रिक्षेत्र पैठण षष्टी निमित्त नाथषष्ठी, एकनाथ महाराज समाधी दिवस नाथषष्ठी ज्याला म्हटलं जातं, तर वडगाव ते पैठण अशा पद्धतीची पहिली दिंडी काढली. नंतरच्या काळामध्ये म्हटले गैनाथगड सुद्धा प्रसिद्ध आहे आपल्याकडे. तर गैनाथगडावरती सुद्धा भाऊंनी त्या काळी दिंडी काढली. गैनाथगडाचा इतिहास पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. गैनाथगड म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हा जर अभंग तुम्ही जर वाचला तर त्याच्यामध्ये गुरुपरंपरा आलेली आहे. गणिनाथ महाराज, नंतर निवृत्तीनाथ महाराज आणि नंतर ज्ञानोबा राया अशी परंपरा आहे. आणि ज्ञानदेवा सारद सुजविले, ज्ञानदेवाने तिथून पुढे सगळं मुक्त केलं. तर परिस्थिती अशी, वारकऱ्यांची परंपराच मुळात गणिनाथांपासून भगवान शिवांपासून आहे. परंतु निवृत्तीनाथांचे गुरु गणिनाथ असल्यामुळे गणिनाथांपासून असं आपण म्हणतो. तर गणिनाथांचं समाधी स्थान म्हणजे आताच गणिनाथगड, जे आता गणिनाथगड नावाने परंतु लोक वाहून भाऊच्या समाधी स्थान म्हणून ओळखतात. हे विशेष असो. तर त्या ठिकाणी भाऊंनी पहिली दिंडी काढली आणि त्या गणिनाथगडाचा इतिहास असा, गणिनाथ महाराजांचं समाधी स्थान, नंतरचा निजामाचा काळ आणि ह्या निजामाच्या काळामध्ये ते समाधी स्थान त्यांनी गैबी पीर नावाने प्रसिद्ध केलं. गैबी पीर, तिथं तुरबद वगैरे बनवली, ते घुमट वगैरे मस्जिदीसारखं संपूर्ण देवस्थान, कतले व्हायच्या, बकर कापले जायचे. पीर म्हणून त्या ठिकाणी गणिनाथ समाधी स्थानाचं रूपांतर त्या मुस्लिम समाजाने केलं. आणि केल्याच्या नंतर जवळपास असा पण इतिहास मी असा ऐकलाय, गणिनाथगडाची जी 100 ते 110 एकर जी जमीन होती, तर ती जमीन सुद्धा एका मुस्लिमाकडे त्या काळी होती. तो काही देतच नव्हता. भाऊंनी हैदराबादला जाऊन ती कोर्टात केस वगैरे टाकून त्या काळी गणिनाथ महाराजांची पूर्ण जो काही इनाम होता तर तो मुक्त केला. असं पण आहे. असो, इतिहास आहे जुन्या काळातला. तर तुम्हाला प्रारंभिक माहिती देतो. आणि त्या ठिकाणी त्या काळी म्हणजे वामन महाराजांच्या अगोदरचा काळ बरं का, एक ब्रह्मचारी बुवा म्हणून एक महात्मे होते आणि त्यांना दृष्टांत झाला गणिनाथ महाराजांचा. अरे म्हणे आम्ही नाथ आहोत, दत्त परंपरा आमची आहे, नाथ परंपरा आमची आहे, आणि या ठिकाणी परकीयांचं आक्रमण झालं, त्यांनी गैबीपूर म्हणून आमचं नाव ठेवलं. नको नको ते प्रकार इथे घडतायत, ते बंद करा. आणि मग ते ब्रह्मचारी बुवांना दृष्टांत झाला. अरे ते निवडुंगाचं झाड एक गैबीपीर नावाचं ठिकाण आहे, गणिनाथ महाराज समाधी स्थान. तर तिथून वरती जर गेलं पश्चिमेला तर निवडुंगाचं झाड आहे. त्या झाडाखाली जर तू खांदलंस, खोदकाम जर केलंस तर तुला पादुका मिळतील. तिथं तू मंदिर वगैरे बांध आणि माझी पूजा अर्चा चालू कर. ब्रह्मचारी बुवांना दृष्टांत झाला. कारण की इकडं पूर्णतः निजामांचं शासन होतं आणि इथं हिंदूंनी जाणं आणि त्यांना मज्जाव करणं हे म्हणजे आपली ताकद कमी असल्यामुळे शक्य नव्हतं. आणि म्हणून गणिनाथ महाराजांनी असा दृष्टांत देऊन त्या ठिकाणी ब्रह्मचारी बुवांना सांगितलं. ब्रह्मचारी बुवांनी गावकऱ्यांना सांगितलं. गावकरी म्हटले खरं जर असेल तर जाऊन पाहू. गेले, निवडुंगाच्या झाडाखाली खोदकाम केलं आणि 2 पादुका गणिनाथ महाराजांनी त्या ठिकाणी सापडल्या. आणि म्हणून सगळ्यांनी तिथे जय जयकार केला, गणिनाथ महाराज की जय. आणि त्या ठिकाणी मग मंदिर वगैरे बांधलं, गणिनाथांची पूजा वगैरे अर्चा सर्व काही चालू झालं. आणि अशा पद्धतीने ब्रह्मचारी बुवांच्या नंतर एक दीप आंधळे, त्यांना काही दिसत नव्हतं, असे असणारे
यादव महाराज दिसतच नव्हता, आंधळे होते. आणि आंधळे असणारे यादव महाराज ब्रह्मचारी बुवा म्हटले, आता यादव महाराज तुम्हाला गड सांभाळायचा. त्यावेळेस ते यादव महाराज लहान असतील आणि त्यांच्यावरती सर्व काही गडाची संपूर्ण जबाबदारी सोपवून ब्रह्मचारी बुवा तीर्थयात्रेला निघून गेले. ते पुन्हा आलेच नाही असं म्हणतात. तर यादव बाबांनी तो गड सांभाळला. किती वर्ष सांभाळला? उतार वयापर्यंत 70-75 वय असेल कदाचित. इतकं म्हणजे म्हातार पण येऊस तर, वृद्ध होऊस तर तो गड त्याने सांभाळला. पण ज्यावेळेस ब्रह्मचारी बुवा तिथून यादव बाबांच्या खांद्यावरती सर्व गैनाथ गडाची जबाबदारी सोपवून गेले होते, त्यावेळेस त्या ब्रह्मचारी बुवांनी यादव बाबांना एक पूर्वकल्पना दिली होती. काय होती ती पूर्वकल्पना? यादव बाबांना ब्रह्मचारी बुवा म्हणाले होते, अहो यादव बाबा, एक संत महापुरुष या ठिकाणी येणार भविष्यामध्ये आणि गैनाथ गडाचा एवढा कायापालट होऊन जाणार, पूर्ण महाराष्ट्रच काय, पूर्ण देशभरामध्ये विदेशामध्ये या गैनाथ गडाची महती होईल, महात्म्य वृद्धिंगत होईल. एवढा मोठा संत पुरुष या ठिकाणी येणार. यादव बाबांच्या डोक्यामध्ये तेवढाच विचार. ब्रह्मचारी बुवाने सांगितलंय तू संत पुरुष कधी येणार, ब्रह्मचारी बुवाने सांगितलंय तू संत पुरुष कधी येणार, आज येईल का उद्या येईल. ते गुरूंची खूनकाट पूर्ण जीवनभर यादव बाबांनी प्रतीक्षा केली. उतार वय झालं, अरे आता अंतकाळ जवळ येतो की काय, भीती वाटायला लागली. संत महापुरुष यायला तयार नाही. आणि भाऊंची दिंडी सहज वडगावकरांना काय मनात आलं काय माहिती, सरळ काही घडतं ना त्याच्या सत्तेने घडतो. ध्यानात घ्या, गुरूंची भेट फार महत्वाची असते. आणि ते विश्वनिर्मात्याला ती सगळी काळजी, त्याचं ते नियोजन असतं. भाऊंनी दिंडी काय काढावी, वडगाववरून सगळ्या लोकांना जमा काय करावं, गैनाथ गडावरती दिंडी काढली. आणि तिथे गेल्याच्या नंतर लोकांनी चर्चा केली, म्हणे यादव बाबा आमचे वामन भाऊ महाराज आहेत, आळंदीला शिकलेत, बंकड स्वामी यांचे गुरु आहेत आणि उत्कृष्ट कीर्तन करतात. भाऊ म्हटले, अरे कशाला सांगते एवढं, माझं यादव बाबा आहेत, ते गैनाथ गडाचे इतके दिवस त्यांची तपश्चर्या आहे, मोठ्या माणसांना पुढं लहानांचं महत्व गाऊ नये असं शास्त्रवचन आहे. आणि यादव बाबा म्हटले, खरंच मला पण कीर्तन ऐकायची इच्छा झाली, कारण कीर्तनकार आपल्याकडे कोणी त्या काही नव्हतेच. भाऊंचं कीर्तन झालं, एवढं रंगलं कीर्तन, यादव बाबांना तर एवढा आनंद झाला, म्हणे असं कीर्तनकार पाहिलाच नाही. काय फरक कीर्तन सांगतोय, पूर्ण मन बसलं यादव बाबांचं. आणि त्यांना गुरूंचा शब्द आठवला, ब्रह्मचारी बुवांचा शब्द आठवला, ओ यादव बाबा, एक संत महापुरुष येईल आणि या गडाचा कायापालट करून टाकेल, नाव करून टाकेल, नाव लौकिक होईल गैनाथ गडाचा. शब्द आठवला गुरूंचा. ही गुरूंची कृपाच असते. आणि मग यादव बाबा म्हटले, हाच तो संत पुरुष असावा. आणि लगेच शब्द आपल्या गुरूंच्या आठवल्याच्या नंतर यादव बाबांनी सकाळी कीर्तन वगैरे झालं, रात्रीचं हरिकीर्तन. सकाळी त्या वडगावकर जे कोणी प्रतिष्ठित नागरिक वगैरे त्या दिंडीत आलेले होते, त्यांच्या पुढं प्रस्ताव मांडला, म्हणे अहो हा पोऱ्या मला पाहिजे, काही करा, गैनाथ गड पोऱ्याच्या हवाली करायचा आहे मला, काही करा पण हा पोऱ्या मला द्या. वडगावकरांचं प्रेम वामनभाऊ महाराजांवर आणि वामनभाऊ महाराजांचं प्रेम वडगावकरांवर, म्हणजे छापा काटा तसा नाण्यावरचा वेगळा करता येत नाहीच. अशा पद्धतीने एकमेकांचं प्रेम एकमेकांवरती. प्रश्न पडला वामन भाऊंना सोडावं कसं. आणि वामन भाऊ महाराजांना ज्यावेळेस ही शब्द कानावरती आले, चर्चा कानावरती आली, त्यावेळेस वामन भाऊ महाराज म्हटले, वडगावकर तुम्ही बोलताय खरं, पण मला आता या गैनाथ गडावरती करमेल का, पूर्ण डोंगरी भाग, मोजकी लोकसंख्या, आणि कसं होईल माझं,
मला इकडं मस्तपैकी भजन करण्याची सवय लागली, हरिकीर्तन करण्याची वडगावमध्ये सगळी माझी ओळखीची माणसं. आणि इथं अचानक यादव बाबा राहतात आणि या सगळ्या गोष्टी मला मॅनेज करता येतील का, हा प्रश्न त्यांनी त्याकडे मांडला. आणि मग वडगावकर म्हटले, संधी चांगली आहे, गैनाथ महाराजांची सेवा करायला भेटते, भाऊ तुम्ही नाही म्हणू नका, आम्ही येत जाऊ ना कधी मध्ये तुम्हाला भेटायला. भाऊंची समजूत घातली वडगावकरांनी. एखादा आपल्यातीलच महात्मा अजून जर मोठा होत असेल तर त्या व्यक्ती म्हणण्यापेक्षा त्या महापुरुषाला सपोर्ट करायला काय अडचण आहे. मग अशा पद्धतीने भाऊंना त्या काळी वडगावकरांनी समजूत घातली, गैनाथगडांची सेवा आहे, नाही म्हणू नका, यादव बाबांचा शब्द आहे, तपश्चर्या आहे, आणि एवढं सगळं तुमच्या पाठीचे असताना भेण्याचं काय तिथं आवश्यकता आहे किंवा करमणार नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून भाऊंनी तो शब्द सगळ्यांचा मान्य केला, स्वीकारला, आणि भाऊ आता गैनाथगडावरती राहायला लागले. आणि मग काही दिवसानंतर यादवबाबांचं निर्याण झालं आणि संपूर्ण जबाबदारी वामनभाऊ महाराजांवरती आली. आणि मग वामनभाऊ महाराजांनी गैनाथगड असा बनवला, महाराज काय सांगायचं. वामनभाऊंनी भजन करावं. वामनभाऊ महाराज म्हटले होते ना, इथं मला कोण आहे, माणसं फार कमी आहेत, अजूनही जातो गैनाथगडावरती माणसं लवकर दिसतच नाहीत, लोकसंख्या कमी आहे, डोंगरी भागी पूर्ण, एवढ्या डोंगरदऱ्यामध्ये कोण राहणार, कसली सुख सुविधा नव्हती. तर भाऊंनी असा माहोल बनवला परमार्थाचा. भाऊंनी जर असं भजन चालू केलं ना संध्याकाळी, आणि भजनामध्ये अक्षरशः हरिण येऊन बसायचं, आणि भाऊने भजन सुरेल अशा आवाजामध्ये गायन चालू केलं, हरिण असं नाचायचं महाराज, मुख्य प्राणी सुद्धा नाचायचे. भाऊंच्या भजनाची ताकद होती. आणि म्हणून असे श्री संत वामनभाऊ महाराज होते. एवढं सगळं घडलं, एवढं सगळं केलं. श्री संत भगवान बाबांचं जीवनचरित्र पहा. गळ्यामध्ये ज्ञानोबारायांची समाधी होती. ही गडाची परंपरा आहे, शास्त्रीची सुद्धा नेहमी सांगत असतात, गडाची परंपरा आहे. जो कोणी येईल उत्तराधिकारी त्याच्या गळ्यामध्ये माऊलींची समाधी घातली जाते, सोन्याची समाधी. आता ते सोन्याचं काय काय घालतात, अहो एक प्रकार निघाला, आता मंगळसूत्र गेलं ते अहो आलंय, आता ते गळ्यामध्ये अडकवतात. कोणी सोन्याचं लॉकेट घालतात, कोणी सोन्याची चैन घालतात, कोणी काय घालतं, कोणी काय घालतं. परंतु या ठिकाणी भगवान बाबांनी ज्ञानोबारायांची समाधी घातली गळ्यामध्ये. हे प्रेम होतं आपल्या गुरूंवरती. आणि माणिक बाबांवरती एवढं प्रेम, आबाचं नाव मागं पडलं त्यावेळेस माणिक बाबांनी भगवान संबोधन केलं. शेवटपर्यंत भगवान हेच नाव बाबांनी लावलं. गुरूंचे किती प्रेम असेल, आणि गुरूंची नजर किती उदार, किती आनंद देणारे असेल, तुम्ही विचार करा. पूर्णतः नावच बदलून टाकलं गुरूंच्यासाठी. म्हणून गुरूंच्या नजरेमध्ये राहा, श्रेष्ठ महात्म्यांच्या नजरेमध्ये राहा, तुम्ही सुद्धा मोठे व्हाल. नजरेतून पडणार नाहीत याची दक्षता घ्या, मोठे व्हाल. फार मोठा बोध आहे भाऊंच्या बाबाच्या चरित्रातील. आणि म्हणून नजरेत राहा, नजरेतून पडू नका. हाच बोध आज या प्रवचनातून घेऊयात. आणि भाऊंचं बाबाचं गुरु भक्ती जी होती, तर त्याविषयीच ही याची प्रवचन रूपी सेवा तुम्हाला सर्व श्रोतू वर्गाचरणी. त्याचबरोबर श्री संत वामनभाऊ महाराज, श्री संत भगवान बाबा या चरणी मी समर्पित करतो. आणि या ठिकाणी आज थांबतो. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये भाऊंचं चरित्र चिंतन आणि ज्ञानेश्वरी प्रवचनासह. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय ओ शुद्धेव दार्य प्रसिद्धी अनवर्त आनंदे वर्षती. येत्या 18 जानेवारीला सगळ्यांनी मोठ्या आनंदाने उपस्थित राहा. शिक्रापूर नगरीमध्ये फार मोठा उत्सव होणार आहे. भवानी बाबांची संयुक्त पुण्यतिथी आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी हाजरी लावा, आनंद घ्या. संत कृपा झाली, इमारत फळाली, सगळं काही फळाला येतं ते संत कृपेने येतं.
संसार दररोज चाललाय आपला, थोडा संतांसाठी वेळ द्या. पैसे इकडे तिकडे पार्टीला, कुठं दवाखान्यामध्ये, कुठं हौसी मौजीसाठी, कुठं आपण खर्च करतो. परंतु संतांसाठी जर 1 रुपया दिला तर 100 पटीनं संत अनवरत आनंदे वर्षिती, अखंड आनंदाचा वर्षाव करतात. आणि त्याच्यामुळे संतांच्या नजरेमध्ये राहा, मोठे व्हाल. भाऊंच्या बाबाच्या नजरेमध्ये राहा, मोठे व्हाल. एवढंच सांगतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, गैनीनाथ महाराज की जय. श्री संत वामन भाऊ महाराज की जय. श्री संत भगवान बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.